लावलेले आहे. तर अरे पाणी उडालं सानूला. हे पूर्ण जेवढं हिरवं दिसतंय ते पूर्ण आमचं शेत आहे बरं का. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि आज संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो आहे आमच्या दुसऱ्या शेतात. त्या दिवशी मी एका ठिकाणची तुम्हाला दाखवली होती, आता मी दुसऱ्या शेतात आली आहे. म्हटलं चला ब्लॉगसुद्धा बनवूया. तर बघा किती छान वातावरण झालं आहे. संध्याकाळच्या वेळेला आलो आहे आम्ही शेतात आणि इकडे मस्त दिवस मावळायला गेला आहे, एकदम सूर्य खोलवर गेला आहे. आता चला आमचं हे झालं की अजून एका ठिकाणी आमचं शेत आहे, तर ते सुद्धा दाखवते आज तुम्हाला. आणि इथे शेताशेजारीच मंदिरसुद्धा आहे तिथे झाडांच्या मध्ये. तर खूप छान आहे आमच्या इथे पण. आता दाखवते आत्यांनी काय काय लावलेलं आहे शेतात. पण त्या अगोदर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे आमची विहीर बघा किती मोठी आहे. तर आणि पाणी बघा किती खोल आहे. बापरे, आवाज घुमतोय, आवाज जवळ गेलं की. खूपच खोल गेली विहीर. किती मोठी वाटती खोल गेल्यावर. आणि इथे शेताशेजारी नदी सुद्धा आहे खाली, पण सध्या कोरडी आहे कारण आता उन्हाळ्यामुळे. पण पावसाळ्यात भरपूर पूर असतो नदीला. आणि शेतामध्ये लावलेलं आहे वाल लावलेला आहे, पोपट वाल म्हणतात त्याला, पावटा म्हणतात आमच्या इकडं. आता सध्या त्याला फुलं लागत आहे, अजून शेंगा नाही लागल, 15 दिवसाने शेंगा पण लागतील. आता हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे संध्याकाळचा. आणि आभाळ बघा किती छान झालंय. हा व्ह्यू ना शेतामध्येच मिळतो फक्त बघायला. आणि हे आहे आमचं शेत. हे पूर्ण जेवढं हिरवं दिसतंय ते पूर्ण आमचं शेत आहे बरं का. आणि इकडे आत्या लागल्यात, पण थोडंसं काम होतं ते करायला. आम्ही पण त्याच्यासाठीच आलेलो ॲक्च्युली, पण मी म्हटलं अगोदर व्हिडिओ बनवून घेते आणि नंतर त्यांना मदत करते मग. आणि इकडे मामांचं सुद्धा काहीतरी सुरू आहे. तर बघा किती सुंदर आहे. मामा मोटर चालू करताय. आणि ही आहे आमची विहीर. तर अरे दगड फेकला. दगड नाही फेकू बाबा विहिरीत. नाही 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 टाकू नाही सानू. चालू झालं सानूचे रिकामे काम. आणि इकडे मस्त मंदिराचा व्ह्यू आहे, खूप छान आहे. हे शेत मला सगळ्यात जास्त आवडतं आमच्या शेतापैकी. 3 ठिकाणचं आहे त्याऐवजी. आणि आत्यांनी हे बघा इथं मस्त मिरच्या लावलेल्या आहे. तर छान आहे मिरच्या सुद्धा. आता एवढं छोटाले आहे तरी त्यांना फुलं लागलेत. आणि सगळं आहे हे बघा, कोथिंबीर सुद्धा आहे. परत इकडे पण कोथिंबीर आहे. विहिरीच्या शेजारीच एकदम, म्हणजे लगेच मोटर चालू करून पाणी. आणि त्याला ठिबक पण लावलेलं आहे, मस्त होतं. आणि इकडे शापू सुद्धा लावलेला आहे हे बघा. म्हणजे मोस्टली शेती असली की भरपूर असं शेतकऱ्यांचा घरच्याच भाज्या असतात. आता ह्या मिरच्या आल्या की भरपूर घरच्याच मिरच्या होऊन जातात. एवढ्याशा छोट्याशा जागेत लावलेल्या आहे, पण भरपूर. ह्या जूनमध्ये 1 वर्ष पूर्ण होईन आमच्या विहिरीचं काम करायला. म्हणजे मागच्या वर्षीच केलेलं आहे. भारी वाटते. आणि खोलवर पाणी गेलेलं आहे, पाणीसुद्धा दिसत नाही. तर चला आता आत्याला थोडी मदत करू लागते. सानू आणि तिचे पप्पा तर सगळे गेलेत तिकडे. आणि त्यानंतर मग आमचं दुसरं शेतसुद्धा दाखवते तुम्हाला. आता बघा उन्हाळ्यामध्ये हे असं आहे म्हटल्यावर आमच्या मामांची किती मेहनत असेल हे भिजवायला, याला पाणी लावायला. भर उन्हात मोटर येऊन लावावी लागते, किती का ऊन असाना. आणि शहरामध्ये आपण बसतो कूलर AC मध्ये. हा 1 नंबर. स्कूलचं नाही राहत आमच्या लक्षात. आणि झाडाला आंबे बघा किती लागलेत, दिसतंय की नाही काय माहिती. बघा कसे आंबे लागलेत. पण आमचा नाही आहे हा आंबा, दुसऱ्याचा आहे. हे आमचं शेत आहे.
हे आमचं शेत आहे आणि हे दुसऱ्याचं आहे. तर हा दुसऱ्याचा आंबा आहे आणि व्ह्यू बघा. चला आता तुम्हाला दुसऱ्या शेताकडे नेते आमच्या. आता 3 ठिकाणी शेती आहे आमची. आता 2 ठिकाणचं तर दाखवलं त्या दिवशी, एकीकडचं दाखवलं तर आता परत दाखवते दुसरीकडचं. मस्त पक्ष्यांचा आवाज. तर आता आम्ही आलोय आमच्या दुसऱ्या शेतामध्ये. तर हे बघा आमचं शेत आहे दुसरं आणि इथे ना त्यांनी मेथी टाकलेली आहे, मेथीची भाजी. अरे 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 सानूला काही एका जागी उभं नाही राहायचंय आणि त्यावर मस्त पाणी लावलेलं आहे, स्प्रिंकलर लावलेलं आहे. तर अरे पाणी उडालं. सानूला तर पाण्यामध्ये जाऊन खेळायचं आहे. तर चला, मस्त भारी वातावरण तर भारीच आहे आणि वरतून स्प्रिंकलर सुरू आहे तर खूप थंड वाटतंय. चला पूर्ण शेत दाखवते मी तुम्हाला आमचं आता. इकडून 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 नाही बाबा, जायचं नाही. तर इथून तिथपर्यंत जे स्प्रिंकलर सुरू आहे तिथपर्यंत आमचं शेत आहे आणि हे जे मी इथे उभी आहे ते सुद्धा आमचंच आहे. तर आता तुम्हाला सांगताना खूप लंब जिथपर्यंत शेत दिसतंय त्या झाडांपर्यंत, तर ते आमचंच आहे पूर्ण. इथून तिथून आमचंच आहे. आणि सानू परेशान करती यांना, तिला पाण्यात जायचं आहे मेथीच्या भाजीवर उड्या मारायला, भिजायला. तर त्या झाडांपर्यंत हे पूर्ण शेत आमचंच आहे आणि इकडे जे दिसतंय इथपर्यंत तो बांध आहे ते पण आमचंच आहे. तर खूप मोठं आहे हे, कारण याला एक पण बांध नाही, पूर्ण एकच शेत आहे. पण इथे छोटंसं एका भागामध्ये त्यांनी मेथी टाकलेली आहे आणि मेथीची भाजी पण खूप फ्रेश आहे, पण ती थोडी छोटी छोटी, अजून 4 ते 5 दिवसात आम्हाला. तर हे बघा किती छोटी छोटी मेथीची भाजी आहे आणि अजून खूपच छोटी आहे. आता ही 8 ते 10 दिवसात मस्त खायला येईल आम्हाला. तर चला आता इकडचं तर तुम्हाला दाखवलंय. तोंडाला नाही लावू, पानं वेडी आहेस का. तर आता आत्यांकडं त्यांच्याकडे जातो. मला पाण्यात लावायचं, पाण्यात खेळायचं. ती खूप खुश झाली आणि मस्त गाऱ्याने पाय सुद्धा भरून घेतलेत तिने आज. हो ना. जायचं नाही जायचं बघ. आता हे बघा वाटेत 2-3 आंबे लागले. तर पूर्ण आंब्यालाच यावर्षी खूप आंबे लागलेले आहेत. आता हा तर दुसऱ्याचा आहे, पण किती आंबे लागलेत, एकदम घोसचे घोस लागलेले आहेत. भरपूर असे आंबे आहेत आणि हे शेत आमच्या काकाचं आहे. चला आता आले आत्यांच्या त्यांच्याकडे. तर बघू आता कितीक राहिलं. आता शेतातलं काम तर अर्धच राहिलं, कारण अंधार पडायला आला आणि मी तिकडे व्हिडिओ बनवायला गेले तर मग उशीर झाला. आणि मस्त आज देवीचं दर्शन, हो तर देवीचं दर्शनसुद्धा घेतलं. तिथून शेतातून मी तुम्हाला मंदिर दाखवलं होतं, तेच हे मंदिर आहे, आमच्या गावातलं देवीचं मंदिर आहे. तर खूप सुंदर आहे आणि खूप मान्यता आहे ह्या देवीची, तर आम्ही पण खूप मानतो. तर चला दर्शन वगैरे तर झालं आहे, आता जाऊयात घरी. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.